आपत्कालीन इंधनाचा गैरवापर, सामान्य जनता वाऱ्यावर, मुख्यालयी न राहणारे शासकीय कर्मचारी मात्र मालामाल. शासकीय ओळखपत्राचा धाक दाखवून खासगी वाहनांमध्ये इंधन भरत असल्याचा नागरिकांचा आरोप. पेट्रोल पंपावर वादाची ठिणगी. सध्या सर्वत्र उद्भवलेल्या इंधन टंचाईच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने आपत्कालीन आणि अत्यंत आवश्यक सेवा विस्कळीत होऊ नयेत म्हणून पेट्रोल पंपावर विशिष्ट कोटा आरक्षित ठेवण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत. मात्र प्रशासनाचा हा उदास हेतू काही स्वार्थी कर्मचाऱ्यांमुळे धुळीस मिळत असल्याचे विदारक चित्र समोर आले आहे. आपत्कालीन आणि ठिणगी प्रसंगाचा सामना करण्यासाठी राखीव ठेवलेला हा महत्त्वाचा इंधन कोटा प्रत्यक्षात मुख्यालयी न राहणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या घशात घालत जात असल्याची धक्कादायक वस्तुस्थिती आता उघड आली आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. सध्याच्या इंधन टंचाईमुळे सर्वसामान्य नागरिक पेट्रोल आणि डिझेल मिळवण्यासाठी कडक उन्हात तासनतास रांगेत उभे राहत आहेत. अनेक वेळा ताटकळत राहिल्यानंतरही पेट्रोल पंपावर कर्मचाऱ्यांकडून स्टॉक संपला आहे किंवा पेट्रोल उपलब्ध नाही असे सांगून नागरिकांना रिकाम्या हाती माघारी धाडले जात आहे. परंतु त्याचवेळी शासकीय विभागातील कार्यरत असलेले अनेक कर्मचारी आपल्या शासकीय ओळखपत्र ID कार्ड दाखवून स्वतःच्या खाजगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांमध्ये सर्रास पेट्रोल डिझेल भरून घेताना दिसत आहेत. नियम केवळ शासकीय कर्तव्य बजावणाऱ्या वाहनांसाठी असताना वैयक्तिक वापराच्या खाजगी वाहनांमध्ये इंधन भरण्यासाठी या आरक्षित कोट्याचा गैरवापर केला जात असल्याचा आरोप थेट नागरिकांनी केलेला आहे. या दुजाभावामुळे सामान्य जनतेचा जखमेवर मीठ सोडले जात असून विविध पेट्रोल पंपावर कमालाचा तणाव निर्माण झाला आहे. डोळ्यादेखत शासकीय कर्मचाऱ्यांच्या खाजगी वाहनांमध्ये इंधन भरताना पाहून रांगेतील नागरिकांचा संयम सुटत आहे. यावरून अनेक ठिकाणी नागरिक आणि पेट्रोल पंप कर्मचारी यांच्यात गंभीर स्वरूपाचे वाद आणि खटके उडत असल्याचेही चित्र पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी तर यामुळे कायदा व सुव्यवस्थेसाठी प्रश्न निर्माण झाला असून पोलिसांना मध्यस्थी करावी लागली आहे. नागरिकांचा संतप्त सवाल. आम्ही कराच्या स्वरूपाने सरकारला पैसे देतो, तरीही आम्हाला तासनतास रांगेत उभे राहूनही इंधन मिळत नाही. मग केवळ ओळखपत्र दाखवले म्हणून मुख्यालयी न राहणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक गाड्यांमध्ये इंधन ओतण्यासाठी प्रशासकीय कोटा राखीव ठेवला आहे का, असा संतप्त सवाल नागरिकांनी वाहनधारकांनी उपस्थित केलेला आहे. या संपूर्ण गैरप्रकारामुळे प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारावर आणि पेट्रोल पंप चालकाच्या भूमिकेवर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. जे कर्मचारी मुख्यालयी राहत नाहीत आणि सध्या कोणत्याही आपत्कालीन कर्तव्यावर नाहीत, त्यांना हा आरक्षित इंधन साठा कोणत्या आदेशान्वये दिला जात आहे याची खगोल चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन वरिष्ठांनी पदाचा गैरवापर करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर आणि त्यांच्या पाठीशी घालणाऱ्या पेट्रोल पंप चालकांवर तात्काळ कडक दंडात्मक कारवाई करावी अशी मागणी आता जनतेमधून होत आहे. नागरिकांचा हा संतप्त रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही असा इशारा लोकप्रतिनिधींनी दिलेला आहे. युवा राज्यासाठी चेतन गहाणे, गडचिरोली.